नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 3 चमचे आपल्याला गुलकंद घालून घ्यायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 काजू घालून घ्यायचे आहे, 6 ते 7 बदाम घालायचे आणि 6 ते 7 पिस्ते घालून घ्यायचे आणि याची आपल्याला पावडर ही तयार करून घ्यायची. इथे मी याची ही पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही पावडर गुलकंदमध्ये घालून घ्यायची आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे, 1 चमचा बडीशोप घालायची आहे आणि 3 ते 4 चमचे टुटी फ्रुटी यामध्ये घालून घ्यायची. आणि आता हे सर्व जिन्नस इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. याला मी मिक्स करून घेतलं. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे आज आपण मोदक बनवत आहोत पान फ्लेवरचे, तर त्यासाठी इथे मी नागवेलची पाने घेतलेली आहे. इथे मी बरोबर 5 पाने घेतलेली आहे आणि पाने मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि पूर्ण याला सुकवून घेतलं. आता आपल्याला ही जी पाने आहे तर ती कट करून घ्यायची. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ही पाने कट करून घेतली होती तर ती घालून घ्यायची आणि पाव वाटी यामध्ये दूध घालायचं आणि याला मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. आता एक मिक्सीचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला 2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. आपण जी पानं मिक्सरला फिरवून घेतलेली होती त्याचं मिश्रण देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता 1 वाटी यामध्ये आपल्याला दूध घालायचे आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला पान इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 थेंब यामध्ये आपल्याला ग्रीन फूड कलर घालायचा आहे रंगासाठी. सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला फिरवून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण शिजवून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप आपण गरम करून घेऊया. तूप गरम झालं. आता आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे तर ते सुद्धा पूर्ण यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. यामध्ये आपण साखर घातलेली आहे त्यामुळे हे मिश्रण थोडंसं सैल होतं, कारण साखरेला पाणी हे सुटतं. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे बघू शकता साखरेमुळे हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं कढईपासून वेगळं होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचे. इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात थोडंही कढईला चिटकत नाहीये आणि व्यवस्थित छान असं कढईपासून वेगळं होत आहे. याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालं. याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. मिश्रण थंड झाल्यावरती याचे आपल्याला मोदक हे तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी मोदकचा साचा घेतला आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे. आता हे मोदकाचं मिश्रण असं साच्यामध्ये आपल्याला दाबून लावून घ्यायचं आहे. हे मोदकाचं मिश्रण असं आपल्याला कडेने लावत जायचं आहे आणि थोडंसं प्रेस करत लावून घ्यायचं, कारण आपल्याला या ज्या मोदकामध्ये आहे तर स्टफिंग फिल करायचं आहे, तर त्यामुळे असं याला कडेने आपल्याला लावून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण जे गुलकंदाचं मिश्रण तयार केलेलं होतं तर ते थोडंसं घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला असं दाबून फिल करून घ्यायचे. पुन्हा हे थोडंसं आपण तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं मिश्रण घ्यायचे आणि हे देखील आपल्याला लावून घ्यायचे आणि पूर्ण मोदक हा पॅक करून घ्यायचा आहे. आता आपण मोदक डिमोल्ड करून घेऊया. बघू शकता मस्त असा इथे आपला पान फ्लेवरचा मोदक तयार झालेला आहे. मोदकाला आकार खूप सुरेख आलेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व मोदक हे तयार करून घेतले. असे हे पान फ्लेवरचे मोदक मस्तसे मऊ लुसलुशीत आणि स्पंजी सॉफ्ट तयार होता आणि चवीला तर अगदी भन्नाट लागता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हे मोदक तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. इंद्रायणी तांदूळ सुवासिक असता आणि त्याला चिकटपणा असतो, त्यामुळे मोदक अप्रतिम असे तयार होता. घरामध्ये जो सुवासिक तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. आंबेमोहर तांदूळ वापरू शकता, बासमती तांदूळ वापरू शकता किंवा रेशनचे तांदूळ सुद्धा वापरू शकता. आता हे तांदूळ आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहे. तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे भांडं भरून आणि झाकण ठेवून 5 तास हे तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे.
इथे मी हे तांदूळ बरोबर 5 तास भिजण्यासाठी ठेवलेले होते आणि तांदूळ आपले इथे चांगले भिजले गेलेले आहे। आता या तांदळातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचं आहे। आता पाणी यातील पूर्णपणे नितळत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण कसं बनवायचं ते बघूया। पॅन मध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झालं आता यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे। खसखस आपल्याला 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। आता खसखस परतली आहे यामध्ये आपल्याला 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। आता हा ओल्या नारळाचा चव देखील आपल्याला चांगला 1 ते 2 सेकंद तुपावरती परतून घ्यायचा आहे। असा हा ओल्या नारळाचा चव तुपावरती परतून घेतल्यामुळे जो नारळाचा थोडासा ओलसरपणा असतो तो सुद्धा कमी होतो। याला मी परतून घेतलं। आता यामध्ये 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता यात गूळ घातला आहे त्यामुळे गुळामुळे या सारणाला पाणी सुटायला सुरुवात होते आणि हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं। तुम्ही बघू शकता यामध्ये गूळ चांगला विरघळलेला आहे आणि गूळ विरघळल्यामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे। त्यामुळे 1 ते 2 मिनिटं आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा याला थोडंसं कोवळं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। कुठलाही गोड पदार्थ बनवताना थोडंसं असं चिमूटभर मीठ घातल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते। आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्या तांदळातील जे पाणी आहे तर ते सुद्धा चांगलं नितळलेलं आहे। आता आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे। एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं दूध या उकडीच्या मोदकमध्ये वापरल्यामुळे दुधाचा फ्लेवर या मोदकमध्ये अप्रतिम लागतो आणि मोदक खातानाही चवीला भन्नाट लागतो। तांदूळ बारीक करून घेऊयात। त्यासाठी 1 छोटं मिक्सरचं भांडं घेतलं। यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे आणि जे दूध आणि पाण्याचं मिश्रण तयार केलं होतं तर ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। शक्यतो लहान भांडं वापरायचं म्हणजे यामध्ये आपले तांदूळ अगदी बारीक असे वाटले जातात। इथे बघू शकता तुम्ही, इथे मी तांदूळ वाटून घेतलेले आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला तांदळाची दुसरी बॅच सुद्धा वाटून घ्यायची आहे। तांदळाची दुसरी बॅच देखील इथे मी वाटून घेतलेली आहे। दूध आणि पाण्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं तर 1 वाटी हे मिश्रण होतं तर त्यातील पाव वाटी मिश्रण शिल्लक राहिलं तर ते सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचं आहे। पाव चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता उकड कशी करायची ते बघूया। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला असं कढईमध्ये पसरवून घ्यायचं आहे। असं तूप कढईमध्ये पसरवून घेतल्यामुळे जे मिश्रण आहे तर ते तळाला चिटकत नाही। तांदळाचं मिश्रण शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि हे मिश्रण आता या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। आता वेळ न वाया घालवता लगेच पटापटा हे मिश्रण आपल्याला मिक्स करत जायचं आहे, कारण हे मिश्रण 1 ते 2 सेकंदाच्या आतच लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हे मिश्रण भरपूर असं घट्ट झालेलं आहे, पण हे मिश्रण असं कढईला चिटकत आहे आणि स्पॅच्युलाला सुद्धा भरपूर असं चिटकत आहे। त्यामुळे आपल्याला या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं सतत मिक्स करत गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी पुन्हा शिजवून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटं आणि सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाही आहे आणि त्यासोबत स्पॅच्युलाला सुद्धा चिटकत नाही आहे। याचा अर्थ हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि मस्तसा याचा घट्टसर गोळा तयार झालाय। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे मिश्रण असंच कढईमध्ये 5 मिनिटांसाठी वाफेमध्ये ठेवायचं आहे। इथे हे मिश्रण मी 5 मिनिटं वाफेमध्ये ठेवलेलं होतं। आता आपण हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि असं हाताने याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तांदळाची पिठी तयार करून घेतलेली उकड गरम असतानाच मळावी लागते, पण ही उकड आपण थंड झाल्यावरती सुद्धा मळू शकतो आणि छान अशी लोण्यासारखी मऊसूत अशी ही उकड तयार होते। आता मोदक तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीची लाटीही तयार करून घ्यायची आहे। इथे आज आपण हे मोदक कळ्या न पाडता तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी मोल्ड वापरत आहे। याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हा मोल्ड आपल्याला बंद करून घ्यायचा आहे।
आणि या मोल्डसोबत एक स्क्रू मिळतो तर तो सुद्धा याला लावून घ्यायचा आहे। आता आपण जी लाटी तयार करून घेतलेली होती मोदकासाठी तर ती यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला असं बोटाने दाबत जायचं आहे आणि या पूर्ण मोल्डमध्ये आपल्याला कडेने असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने या मोदकाच्या मोल्डमध्ये आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। आता हे खोबऱ्याचं जे सारण आपण तयार करून घेतलेलं होतं तर ते आपल्याला असं या मोल्डमध्ये दाबून फिल करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। ज्या व्यक्तींना मोदक बनवता येत नाहीत तर ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच हे मोदक बनवू शकतात, इतके झटपट तयार होतात। असं हे खोबऱ्याचं सारण मोदकामध्ये फिल करून घेतल्यानंतर आपण जी तांदळाची उकड तयार करून घेतली होती तर त्यातील गोळा घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला असं हे मिश्रण या मोदकाच्या शेवटी लावून घ्यायचं आहे। आता आपण हा मोदक डिमोल्ड करून घेऊया आणि बघू शकता मस्त असा सुबक रेखीव असा आपला हा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मोदकाला छान चकाकी आलेली आहे आणि मोदक मस्त पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक हे तयार करून घेतले। आता हे मोदक दिसायला आणखी आकर्षक दिसावे आणि चवीलाही अप्रतिम लागावे त्यासाठी इथे मी यावरती केशरच्या काळ्या लावून घेतलेल्या आहे। ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। आता एक चाळण घेतली, यावरती केळीचं पान लावून घेतलं आणि याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। केळीच्या पानाऐवजी हळदीचं पान वापरू शकता किंवा इथे तुम्ही एखादा ओला करून घेतलेला सुती कापड सुद्धा या चाळणमध्ये लावून घेऊ शकता। आता मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे स्टीमरमध्ये, त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि हे मोदक आता आपण या केळीच्या पानावरती ठेवूया। झाकण ठेवून गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे। इथे मी मोदक वाफवून घेतलेले आहे। आता हे मोदक फार गरम आहे त्यामुळे आपल्याला 5 मिनिटं हे मोदक असेच चाळणवरती ठेवायचे आहे आणि हलकेसे हे मोदक कोमट झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। बघू शकता मस्त असे रेखीव आणि सुबक असे पांढरे शुभ्र मोदक आपले तयार झालेले आहे। तांदळाचं पीठ न वापरता तयार केलेले हे मोदक चवीला जास्त छान लागतात आणि मस्त असे लुसलुशीत तयार होतात। मोदक खाताना यावरती साजूक तूप घालून घ्यायचं म्हणजे मोदक चवीला आणखी चविष्ट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही हे मोदक गणपती बाप्पासाठी बनवून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे। यातील आपल्याला बिस्किट काढून घ्यायचे आहेत आणि बिस्किटामधील जी क्रीम आहे तर ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ही काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे जे बिस्किट घरामध्ये अवेलेबल असेल ते तुम्ही ते वापरू शकता, पण शक्य होईल तेवढा आपल्याला इथे क्रीम असलेला बिस्किट हे वापरायचं आहे। आता ही जी क्रीम आपण काढून घेतलेली आहे तर ती आपल्याला स्टफिंगसाठी वापरायची आहे आणि हे जे बिस्किट आहे तर त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने हे बिस्किट आपल्याला तोडून घालून घ्यायचे आहे आणि या बिस्किटाची अगदी बारीक अशी आपल्याला या पद्धतीने पावडर ही तयार करून घ्यायची। आता ही तयार करून घेतलेली पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचे। आता थोडं थोडं दूध घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा हा मळून घ्यायचा आहे। इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। मस्त असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी पोहे खाण्याचे 4 चमचे एवढं दूध इथे आपण वापरले। आता बिस्किटाची जी क्रीम होती तर ती आपल्याला अशी चमच्याने थोडीशी मॅश करून घ्यायची आहे। यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण याचे मोदक तयार करणार आहोत तर इथे मोदक बनवण्यासाठी मी साचा घेतलेला आहे। याला आतून तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचे। आता हे बिस्किटाचं तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने या मोल्डमध्ये घालून घ्यायचे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला मोदकाच्या कडेने असं दाबून लावून घ्यायचं आहे, त्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो। बिस्किटाचं मिश्रण छान कडेने लावून घेतलंय मोल्डच्या। आता आपल्याला हे तयार करून घेतलेलं स्टफिंग यामध्ये फिल करून घ्यायचे। पुन्हा हे बिस्किटाचं मिश्रण याला लावून घ्यायचे आणि पूर्ण मोदक हा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे। आता मोदक आपण डिमोल्ड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे। मोदकाला शायनिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि असा हा ओरिओ बिस्किटचा मोदक चवीला अप्रतिम लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4।
आता हे मोदक तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। आता या पाण्याला खडखडून आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि यामध्ये 1 वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। नाचणीच्या पिठाचे मोदक जास्त पौष्टिक तयार होतात आणि ज्यांना डायबिटीज आहे तर त्यांच्यासाठी तर हे मोदक अगदी उत्तम आहेत। तुम्ही बघू शकता मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि वाफेमध्ये हे मिश्रण असंच आपल्याला ठेवायचं आहे। आता या मिश्रणावरती वाफ येत आहे तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं ते बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 काजू घालायचे आहे आणि 7 ते 8 बदाम घालायचे आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम झालंय। आता यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेऊया। अशी ही खसखस 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। इथे मी खसखस परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। आता हा ओल्या नारळाचा चव आपल्याला 1 ते 2 सेकंद तुपावरती गॅसच्या मंद आचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे। नारळामध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे असा हा ओल्या नारळाचा चव जर आपण परतून घेतला तर त्यातील पाण्याचं मॉइश्चर सुद्धा कमी होतं। आता याला मी परतून घेतलं। यामध्ये आपण तयार करून घेतलेली काजू आणि बदामाची पावडर घालून घेऊया आणि 1 वाटी यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण यामध्ये गूळ घातलेला आहे। गूळ विरघळल्यानंतर हे मिश्रण आणखी ओलसर होतं अशा पद्धतीने, त्यामुळे पुन्हा 1 ते 2 सेकंद याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मी याला परतून घेतलं। आता गॅस बंद करायचा आणि सगळ्या शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आपलं सारण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपल्या या उकळवरती देखील चांगली वाफ आलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे एक फुलपात्र घ्यायचं, याला तूप लावून घ्यायचं आणि याने आपल्याला असं याला मळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण हलकसं कोमट झाल्यानंतर आपल्याला असं हाताने 4 ते 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण मळून घेतल्यामुळे मिश्रणाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे मोदक अगदी अप्रतिम तयार होता। इथे मी चांगलं याला मळून घेतलेलं आहे। आता यापासून मोदक तयार करण्यासाठी आपल्याला यातील थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला लाटीही तयार करून घ्यायची आहे। लाटी तयार करताना याला कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीये, याचा अर्थ पीठ अगदी परफेक्ट आपण मळून घेतलं। जर तुमच्या लाटीला क्रॅक्स जात असतील तर समजायचं की पीठ पुन्हा तुम्हाला 1 ते 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता पारी तयार करताना अंगठ्याने आपल्याला हे जे पीठ आहे तर ते असं दाबत जायचं आहे आणि बाकीच्या बोटांनी पीठ वरती खेचत जायचं आहे। असं केल्यामुळे छान या पिठाची वाटीही तयार होते। बघू शकता पिठाची छान मी वाटी तयार करून घेतलेली आहे। आता पाकळ्या कशा करायच्या ते बघूया। मधलं बोट आणि अंगठ्याने असं हे पीठ आपल्याला खालपासून दाबत यायचं आहे आणि याला चिमटी घेतल्यासारखं करायचं आहे आणि दुसरी पाकळी देखील आपल्याला अगदी त्याच्या जवळ करायची आहे। शक्य होईल तेवढ्या जवळ पाकळ्या आपल्याला याच्या तयार करून घ्यायच्या आहे। इथे मी सर्व वाटीला छान अशा या कळ्या पाडून घेतलेल्या आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं सारण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हा मोदक पॅक करून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला याचं जे तोंड आहे मोदकाचं ते बंद करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं अगदी हलक्या हाताने हे करायचं म्हणजे आपल्या ज्या मोदकाच्या कळ्या आहेत तर त्या दाबल्या जाणार नाही। बघू शकता इथे मी हा मोदक तयार करून घेतलेला आहे। मोदकाला कळ्या सुद्धा खूप सुरेख पडलेल्या आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक हे तयार करून घेतले। जर तुम्हाला हे मोदक कळ्या तयार करून बनवायचे नसतील तर तुम्ही हे साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता। आता मोदक स्टीम करण्यासाठी चाळण घेतली, त्यावरती आपल्याला असं हे केळीचं पान लावून घ्यायचं आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि हे मोदक आपल्याला या चाळणवरती ठेवून द्यायचे आहे।
आता हे मोदक गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. इथे 6 ते 7 मिनिटं झालेले आहे आणि बघू शकता मोदक मस्त वाफवले गेलेले आहे. आता हे मोदक फार गरम आहे, त्यामुळे हे मोदक आपल्याला हलकेसे कोमट होऊ द्यायचे आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे. इथे आपले हे नाचणीच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहे. हे मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे पौष्टिकयुक्त तयार होता. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा मोदक तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला दूध कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. आता याला आपल्याला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे. बघू शकता दुधाला छान उकळ आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ असं दुधाला उकळ आल्यानंतर घालायचं. जर आपण आधीच घातले तर दूध फाटून जातं, त्यामुळे दुधाला उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि 1 वाटी यामध्ये रवा घालायचा आहे. रवा असा थोडा थोडा घालत जायचा आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे. असं केल्यामुळे रव्याच्या गुठळ्या होत नाही. आता इथे मी सर्वच रवा यामध्ये घालून घेतलेला आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण गॅसच्या अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत आणि हे मिश्रणाचा गोळा होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मिश्रणाचा चांगला गोळा तयार होत आहे आणि हे मिश्रण कढईपासून देखील वेगळं झालेलं आहे. यावरनं समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालं. गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि वाफेमध्येच हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे. आता या मिश्रणावरती वाफ येत आहे तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं ते बघूया. पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं. आता यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. खसखस 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगली परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे. याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं याला परतून घेतल्यामुळे नारळातील ओलसरपणा कमी होतो. याला मी परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे. अशी मिल्क पावडर घातल्यामुळे या सारणाला खव्यासारखी टेस्ट येते आणि 1 वाटी यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण गूळ घातलेला आहे तर गूळ विरघळल्यामुळे हे मिश्रण ओलसर होतं, त्यामुळे पुन्हा 1 ते 2 मिनिटं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. आपलं सारण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपल्या रव्यावरती सुद्धा चांगली वाफ आलेली आहे. हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये काढून घेतलं. मिश्रण फार गरम आहे त्यामुळे असं एका पेल्याला तूप लावून घ्यायचं आणि याने आपल्याला हे एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि हलकसं हे मिश्रण कोमट झाल्यानंतर हाताने 4 ते 5 मिनिटं याला चांगलं असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर घरामध्ये तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही हे रव्याचे मोदक बनवू शकता. चवीला अगदी अप्रतिम लागता. पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. आता पिठाचा गोळा घ्यायचा आपल्याला थोडासा आणि याची आपल्याला अशा पद्धतीची लाटेही तयार करून घ्यायची आहे. हे मोदक देखील आपण कड्या न पाडता तयार करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला मोदकचा साचा घ्यायचा आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचा आहे आणि या मोदकच्या साच्यासोबत एक स्क्रू मिळतो तर तो सुद्धा आपल्याला याला लावून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपल्याला असे या साच्यामध्ये घालायचं आहे आणि बोटाने थोडंसं याला दाबून आपल्याला पूर्ण साच्याला अशा पद्धतीने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. इथे मी मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण छान लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं सारण आपल्याला या मोल्डमध्ये अशा पद्धतीने दाबून फिल करून घ्यायचं आहे. आता हे रव्याचं मिश्रण आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हा मोदकचा मोल्ड हा पॅक करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपला हा मोदक मस्त तयार झालेला आहे. मस्त असा रेखीव असा हा मोदक तयार होतो आणि छान असे पांढरे शुभ्र मोदक दिसतात. चवीलाही अगदी छान लागतात. अशा पद्धतीने मी सर्व मोदक हे तयार करून घेतले. आता मोदक आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहे. त्यावरती हे केळीचं पान लावून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलं. यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि यावरती हे मोदक ठेवून द्यायचे आहे.
आता मोदक आणखी चवीला अप्रतिम लागावे आणि दिसायलाही आकर्षक दिसावे त्यासाठी आपल्याला या मोदकाला केशर लावून घ्यायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी सुद्धा चालू शकतं. आता झाकण लावून 6 ते 7 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती हे मोदक आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 6 ते 7 मिनिट झालेले आहे आणि इथे मी हे मोदक शिजवून घेतले आहे. बघू शकता मोदकला मस्त चकाकी आलेली आहे. मोदक हलके थंड झाल्यावरती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. असे हे मोदक खाताना यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं म्हणजे मोदक जास्त चवीला छान लागतात. असे हे रव्याचे मोदक छान लुसलुशीत तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात. प्रकार क्रमांक 6. मोदक तयार करण्यासाठी एका ताटामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडरमुळे या मोदकला खव्यासारखी टेस्ट येते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही ते पाण्याचा वापर सुद्धा करू शकता, पण दुधाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. आता याला मी मळून घेतलेलं आहे. जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता याला झाकून आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत सारण कसं बनवायचं ते बघूया. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं. आता यामध्ये पाव वाटी बारीक कापून घेतलेले काजू आणि पाव वाटी बदामाचे काप घालायचे. 1 चमचा खसखस घालून घ्यायचे आहे आणि 2 चमचे मनुके घालायचे आहे. आता हे ड्रायफ्रूट्स 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगले परतून घ्यायचे आहे. याला मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. इथे मी 1.5 वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये घालून घेतला. 1 ते 2 सेकंद नारळातील ओलसरपणा थोडासा कमी होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. याला मी परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. गुळाचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता गूळ यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ घातलेला आहे त्यामुळे गूळ वितळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं. त्यामुळे पुन्हा 1 ते 2 सेकंद याला आपल्याला चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी याला परतून घेतलेला आहे. आता गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मोदक तयार कसा करायचा ते बघूया. इथे आपलं हे पीठ सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे. पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता मोदक तयार करण्यासाठी पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीची लाटीही तयार करून घ्यायची आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे त्यामुळे याला पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही. इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे. पुरी आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची. आता आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं तर ते यामध्ये घालायचं आहे. आता मोदकला कळ्या कशा पाडायच्या ते बघूया. आपल्याला अशा पद्धतीने या पुरीच्या प्लेट्स तयार करत जायच्या आहे आणि या प्लेट्स आपल्याला एकाच ठिकाणी अशा प्रकारे गोळा करत जायच्या आहे आणि शक्य होईल तेवढ्या जवळजवळ या प्लेट्स तयार करून घ्यायच्या म्हणजे मोदकाला कड्या खूप सुरेख पडतात. इथे मी या मोदकाला कड्या पाडून घेतलेल्या आहे. आता आपण अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे याला पॅक करून घेऊया. बघू शकता इथे आपला मोदक हा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व मोदकला कड्या तयार करून घेतल्या. आता मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे. यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. मोदक स्टीम करण्यासाठी आधीच पाणी गरम करून घेतलं. यावरती ही चाळण ठेवलेली आहे. आता आपण हे मोदक यावरती ठेवूयात. हे मोदक आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. 6 ते 7 मिनिटं झालेले आहे. मोदक इथे मी शिजवून घेतलेले आहे. बघू शकता मस्त असे मोदक आपल्या इथे तयार झाले. मोदक हलकेसे थंड झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. असे हे गव्हाचे मोदक अगदी अप्रतिम तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्सयुक्त तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 7. हा मोदक तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. आता एका पॅनमध्ये अर्धी वाटी आपल्याला दूध घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. याला मिक्स करून घेऊयात. आता हा पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला या दुधाला आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे.
बघू शकता याला छान उकळ आलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण गरम असतानाच लगेच आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये संपूर्ण ओतून घ्यायचं आहे। इथे आपण उकड न काढता हे मोदक तयार करत आहोत, तर हे मिश्रण फार गरम असताना लगेच असं या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी पटापटा याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी आणि यावरती आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आता पिठाला वाफ येत आहे तोपर्यंत सारण कसं बनवायचं ते बघूया। पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं, यामध्ये 1 चमचा खसखस घालायची। खसखस 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगली परतून घ्यायची। आता यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। नारळामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे 1 ते 2 सेकंद तुपावरती याला चांगलं परतून घ्यायचं आहे। याला मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। गूळ घातलेला आहे, त्यामुळे जसा जसा गूळ हा विरघळतो तसं तसं हे मिश्रण थोडंसं ओलसर व्हायला सुरुवात होते, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं पुन्हा हे मिश्रण आपल्याला कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी मिश्रण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। इथे आपल्या या तांदळाच्या मिश्रणावरती देखील चांगली वाफ आलेली आहे। आता हे मिश्रण पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एका पसरट ताटामध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण फार गरम आहे, त्यामुळे एक फुलपात्र घ्यायचं, याला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। याला मॅश करून घेतलं। आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि याचा आपल्याला छान गोळा हा मळून घ्यायचा आहे। असं याला मळून घेतल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपले मोदक अप्रतिम असे तयार होतात। याला मी मळून घेतलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता मोदक तयार करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याची आपल्याला लाटीही तयार करून घ्यायची आहे। आता हे मोदक आपण मोल्डमध्ये तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी मोल्ड घेतलेला आहे। याला तूप लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हा मोदक आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे। यासोबत एक स्क्रू मिळतो, तर तो सुद्धा याला लावून घ्यायचा आहे। आता आपण जी लाटी तयार करून घेतलेली होती पिठाची, तर ती आपल्याला या मोल्डमध्ये घालायची आहे। बोटाने प्रेस करत जायचं आहे आणि पूर्ण मोल्डला आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण जे खोबऱ्याचं सारण तयार करून घेतलेलं होतं, तर ते देखील आपल्याला असं दाबून या मोल्डमध्ये फिल करायचं आहे आणि पुन्हा थोडंसं हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याने आपल्याला हा मोदक पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे। आता आपण डिमोल्ड करूयात मोदक। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सुबक इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे। दिसायलाही अप्रतिम दिसत आहे मोदक आणि मोदकाला मस्तच चकाकी आलेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक हे तयार करून घेतलेले आहे। मोदक स्टीम करण्यासाठी चाळणमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलं। मोदक स्टीम करण्यासाठी आधीच इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये ही चाळण ठेवायची आहे। आता या केळीच्या पानावरती आपण हे मोदक ठेवूयात। मोदक दिसायला आणखी आकर्षक दिसावेत आणि चवीलाही अगदी भन्नाट लागावेत, त्यासाठी आपल्याला या मोदकला केशर लावून घ्यायचं आहे। आता हे मोदक आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे मोदक शिजवून घेतलेले आहे। आता आपण यावरून झाकण काढूया। बघू शकता मोदकला मस्त चकाकी आलेली आहे आणि मस्त असे मोदक आपले शिजले गेलेले आहे। मोदक हलकेसे थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि मोदक सर्व करताना यावरती तूप घालायचं, म्हणजे मोदक आणखी चवीला अप्रतिम लागतो। असे हे मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि मस्त असे लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।